आता 2 वर्षांनी आम्ही चाललोय नाशिकला फायनली. आणि ही आमची नाशिकची मंडळी सुस्त झाली आहेत. सुस्त ते पण हवेने कसं होतंय बघ, डोळे बघ दोघींचे नाही झाले दोघींचे डोळे बंद. म्हणजे 2 जण इकडे तिकडे बसलेले आहेत जरा. कोंबून कोंबून भरलंय आम्हाला रिक्षामध्ये 5-5 जण. काय बघायचं? आलो आम्ही आता ज्यूस प्यायला. उसाचा प्यायला कसे बसलेत बघा लाईनीत. रस्त्याला कसे बसलेत तिघी पण. बर्फ कसं असतं इथे? असं देतात एकदम तुकडा तुकडा तर टाकायचा ज्यूस मध्ये. वर्ष आम्ही पण लहान होतो तेव्हाची आहे ना ही. म्हणजे आता आम्ही 30-30च्या झालोय. मी विनर आहे, फर्स्ट विनर. आणि ही माझी मम्मी चिडायला लागली म्हणून इथे मामीला बसवलं तिच्या जागी. हे आहे नाशिकमध्ये दसक या एरियामधलं फेमस हॉटेल संदीप हॉटेल. इथे आम्ही एकदा तरी जेवायला येतोच येतो. मटन मटन 3 कोट 3 कोट नाही. हा येडा माझा पार्टनर झोपेत हा झोपेत खेळतोय. जाऊ दे, खाल्लं आपल्याला भूक लागली खूप. काय करतोय? बोलली नाही काय, चांगलं भांडी घासून घेते ना मी. चांगलं भांडी आमच्या दुपारच्या जेवणाची तयारी सुरू आहे. ही मस्त काय करणार आहे? मेन्यू काय? मेथीची भाजी, शेंगदाणे लावून भाकरी भाजी, त्याच्या बरोबर मस्त बोंबलाची चटणी. घरून यहाँ पे फेशियल चल रहा है. पारी हो रही है पारी. है ना? सॅलॉन टाइम. इथे आल्यावर सॅलॉन टाइम असतो. फिरायला जायचंय ना. हा आम्हाला फिरायला जायचं आता है ना. दरवर्षी वर्षातून एकदा करतोस तू. वर्षातून एकदा. हा रेडी. आता आम्ही चाललो बाहेर चाललो आम्ही. कसली भाकर? बाजरीची. हाय गर्ल्स. खाना खा के जाना. किधर जाना? किधर जाना? गंगापूर डॅम. हे नाशिकमधलं सुंदर मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर. इतकं प्रसन्न वाटत होतं इथे जाऊन. आणि खूप भारी बांधकाम केलं आहे. म्हणजे मंदिर बघत राहावंसं असंच वाटेल. आणि तुम्ही अगदी निवांतपणे दर्शन घेऊ शकता. कसली धक्काबुक्की नाही, गर्दी नाही. अगदी प्रसन्न वातावरण. आल्यापासून आम्ही उसाचा रसच पितोय. ज्या दिवशी आलो त्या दिवशी है ना. गुड फॉर हेल्थ. ज्यूस प्यायचा तुला? प्यायचा आहे आता जरुरी आहे ना. खूप ऊन आहे ना. चाललोय सनसेट बघायला. ह्या लोकेशनचं नाव आहे गंगापूर डॅमची बॅक साईड. आणि खूप सुंदर लोकेशन आहे. वी एन्जॉयड अ लॉट. इथे आम्ही जरा रीलची तयारी करतोय. 2-3 रील केले ते तुम्ही माझ्या इन्स्टा पेजला बघू शकता. प्रत्येकाने एक वस्तू घ्या. मी घेतलं जायाचं सहलीला. मम्मी कसं पण मी गाणं लावतो. मी गाणं लावतो. कसा कापलाय कांदा बघू. मी बोलते मी सुग्रण आहे. मी सुग्रण बोलत नाही.
चॅम्पियन आहे का? हा बघा. मी असं बोलते काय बोलते ते मिस्टेक हो गया. मसाला मसाला. आता एवढे कांदे कापले तर एखादा खाली लपला असेल तो. लपला पण त्याला शोधायचा असता. आम्ही असं शोधत असं डेंजर. आणि नाशिकला आल्यावर असं ट्रिपल सीट जाणं मस्त आहे. सायली तुझा पण आहे. ए माव तो पुढे बघ. मम्मी ओरडू नको, व्हिडिओ चालू आहे बा. अगं बाई हा ना सायली हा बघा पत्ता बघ. फालतू मस्ती ना करायची. छोट्या भावाने मोठ्या बहिणीला मांडीवर घेतलं. तो काय खाल्लायस ना तू आमरस? तिकडे जा. मग आता तिने आमच्यासाठी, वहिनी तू आमच्यासाठी आणलायस ना? माझ्या प्लेट मध्ये जो होता ना, मी विचार केला की माझे बहीण भाऊ पण घरी आहे. मग बहीण मी भाऊ एक चमचा आ. खाल्ला आणि बाकी सगळं थैलीत भरलं. आ, चालेल आम्हाला एक थैलीत चमचा. बाकी काय थैली आता थैली नाही ते. तर डब्यात भरलं. आता तुम्ही माझ्याशिवाय खाता. हा खाल्लं नाही आम्ही. हे बघ जेव्हा खायला बसू तेव्हा तुला बोलव. आता तू हा. तुझ्या रूम मध्ये जा. हा बस हेच बस. पाहिजे तुम्हाला. नाशिकमध्ये अत्यंत जल्लोषात साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि तुम्ही बघू शकता असंख्य लोक जमली होती आणि खूप उत्साहित होते सगळे. खूप भारी वातावरण होतं. हे आहे ह्या तिन्ही भावंडांचं म्हणजे माझ्या मम्मीचं माहेरचं आजोळ. इथे लहानपणी हे सगळे सुट्टीत जमायचे आणि खूप धमाल करायचे. सो ते मेमरीज रिफ्रेश करण्यासाठी हे एकदा ह्या इकडे आलेत घर बघायला, पण अनफॉर्च्युनेटली आतून बघता आलं नाही. बट तिघही खुश झाले बघून आणि या दॅट वॉज प्लेझंट टू वॉच. ही कसली फाईट चालू आहे जरा आम्हालाही कळत नाहीये. वी आर ऑल्सो कन्फ्युज्ड. एवढी ऍक्टर आणि तिची मावशी बघा. तिची मावशी कशी बघा कशी काय काय बोलते. काय बोलली? चाळले ना. म्हणून अहो थोबड तोंडे. काय गोळ्या दाखव तुझा दाखव. माझ्या तोंडाला काळं तोंडाला काळं फासणार. स्वयंपाक केलाय. प्रत्येकीने एक एक डिश बनवली आहे. हे मटन हिने बनवलंय मावशीने. मटन पीस दाखव. मटन चिकन माझ्या मम्मीने. कुठे गेली मम्मी? हां. आणि ही बिर्याणी मी बनवली आणि वहिनीने बनवल्यात भाकऱ्या आणि चपात्या. अरे भाकऱ्या इथे. हां भाकऱ्या आणि चपात्या. आता बघू कसं होतंय ते समजेल टेस्ट. आम्ही हे आता खाणार. आता बघे संपवायचं काम ना. ह्या बिझी लाईफला जरा पॉज करा, थोडासा वेळ काढा आणि एक फॅमिली गेट टुगेदर प्लॅन करा. बिकॉज इट इज द मस्ट नीडेड वेकेशन फॉर एव्हरीवन. आम्ही तर खूप एन्जॉय केला धिंगाणाला. नाव इट्स टाइम टू से बाय. हो आम्ही आमच्या घरी आपापल्या घरी जाणार म्हणून सगळ्यांचे चेहरे उतरले. बट खूप मजा केली आम्ही आणि अशाच ब्लॉगसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब. जाता जाता सायली मंत्र, आपली मतं आपल्याकडेच ठेवा, आनंदात जगा आणि जगू द्या.